श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 40वा लवणासुरवध, रामकथा समाप्ती आणि अवतरणिका हे आजच्या अध्यायामध्ये आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. जय जय निगमागमतनून अखिला हृदारकवंद्या अजित अमला. असुर संवारणा परममंगला अचळा अढळा विनाशा. ह्या सगळं उपमा काय? वेदशास्त्रांचा जो मूर्तिमंत आविष्कार किंवा देवांना वंदनीय असा तो कोण? तो श्रीराम. मन्मथ वारण विदारक मृगेंद्रा, क्रोध जल विदारक समीरा, मदतमनाशक भास्करा, परात्परा परमनांदा. मत्सर तृण दाहका. आता माझ्यामधला क्रोध मोह जे काय असेल त्याचा नाश करणारा. मत्सर तृण दाहका वैश्वानरा, माया चक्रचाळका विश्वंभरा, दंभनग छेदका वज्रधरा, भूमी जावया भयनाशका. तर माझ्यामधले काम क्रोध मत्सर जे काय आहे ते माया सर्व तू काय करतो? जाळून टाकतो म्हणे. अहिविधी पंचमुख दर्पहरणा, मोह घट स्तोत्र संहरणा, शोक शक्रजी गर्वविदारणा, उर्मिला रमणाग्रजा श्रीरामा. तर असा तू आमच्यातले सर्व नाश करतो आणि असा तू उर्मिला रमण म्हणजे उर्मिलेच्या पतीचा अग्रज म्हणजे मोठा भाऊ कोण? तर श्रीराम. तव कृपेच्या बळे समस्त संपता आला रामविजय ग्रंथ. शेवटीचा अध्याय रसभरित वदवी कैसा सेतो. गताध्यायी निरूपण संपले लहुकुशाख्यान. जानकी आणून या यज्ञ अश्वमेध संपविला. तर आत्तापर्यंत जे अध्याय झाले आहेत ते तुझ्याच कृपेने पूर्ण झालेले आहेत म्हणे. आणि आता त्याच्यामध्ये सर्व आपण बघितलं, लवांकुशांचं आख्यान बघितलं, जानकीला आणलं आणि अश्वमेध यज्ञ पण संपवलेला आहे. आणि आता रामराज्य सुरू झालेलं आहे. या उपरी एके दिनी सिंहासनी बैसला कोदंडपाणी. बंधुवर्ग कर जोडूनी स्वस्थानी उभे राहिले. तो कृतांत भगिनी तीरवासी. द्विज प्रजा पातल्या वेगेसी. जैसे सूर क्षीर सागरासी. जाती गाराणे सांगावया. तव भक्तजन सभाभूषित. मुक्तमंडपी बैसला रघुनाथ. जो कोटी कंदर्पाचा तात. दीनबंधू गुणसिंधू. दूत जाणविती रघुनाथा. प्रजानन आले भेटावया. येऊ द्या म्हणे लवलाया. कोणी पिडिल्या माझ्या प्रजा. तर एकदा राम सिंहासनावर बसलेले होते आणि त्यांचे भाऊ हात जोडून चौघं भाऊ तिथं उभे होते. आणि त्याच वेळेला अयोध्येची प्रजा आलेली आहे तिथं. की कशा आलेले आहेत ते? ज्याप्रमाणे क्षीरसागरामध्ये विष्णू आलेले आहेत आणि त्यांच्याकडे देव सगळे गाराणे घेऊन जात आहेत, त्याप्रमाणे ते अयोध्येचे लोक आलेले आहेत तिथं रामाच्या तिथं. तो मुक्त मंडपासमोर पातले तेव्हा प्रजांचे भार. करुणिया जय जयकार नमस्कार सर्व घालिती. उभे ठाकले समोर भ्रूसंकेते विचारी जगदुद्धार. म्हणती यमुना तीरी क्रूर महालवणासूर माजला. मग ते सगळे लोक आलेले आहेत, हात जोडून उभे आहेत. मग तेव्हा राम विचारता का काय झालं म्हणे असं. तर ते म्हणे यमुनाच्या तीरी एक लवणासूर नावाचा राक्षस फार आलेला आहे म्हणे, मातला आहे म्हणे तो. महापातकी अत्यंत क्रूर मूर दैत्याचा तो कुमर. भानु तेजे पैल तीर तेथे असुर वसे सदा. प्रजा गायी आणि ब्राह्मण चांडाळ भक्षितो नित्य मारुण. रघुराया तयासी वधून समस्त जन सुखी करी. तर म्हणे मूर दैत्याचा जो मुलगा आहे तर तो यमुना नदीच्या तीरावर आलेला आहे म्हणे. आणि तो काय करतो? ब्राह्मणांना, गायींना आणि चांडाळांना सगळ्यांना मारून भस्म खातो म्हणतो म्हणे. हे ऐकलं आणि रामाला लगेच क्रोध आलेला आहे. ऐसं ऐकता कोदंड पाणी. कोदंड आणवी तये क्षणी. आरक्तता उदेली नयनी. क्रोधमनी न आवरे. तो शत्रुघ्न पुढे येऊन मस्तकी ठेवीत श्रीरामचरणी. म्हणे मजा आज्ञा द्यावी एक क्षणी. लवणासूर वधावया. राम निघालेले आहेत ते कोदंड घेऊन त्यांचं धनुष्य. मग तेवढ्यात
शत्रुघ्न पुढे आला, म्हणे थांबा मी जातोय असं म्हणून शत्रुघ्न निघालेला आहे लवणासुराला मारायला. मंत्रशक्ती दिव्य बाण बंधू सदेत रघुनंदन, सीता धवाचे चरण वंदन, वीर शत्रुघ्न चालला. मग रामाच्या चरण वंदन करून चाललेला आहे शत्रुघ्न लढाईला, त्या राक्षसाला मारायला. संग्राम संकेत भेरी सेवकी ठोकिल्या ते अवसरी, 3 अक्षोहिणी दळ बाहेरी परमवेगे निघालेत. 3 अक्षोहिणी सेना घेतली आणि निघालेले आहेत ते. नौका आणून या अपार भानुकन्येचे लंघिले तीर, तो चहूकडून अपार ऋषीश्वर पातले. ऋषी म्हणती हा दैत्य दारुण, पूर्वी माधांत राजयासी मरण, हस्ते याच्या आले जाण बळे करुणी नाटोपे. तर मग आलेला आहे सैन्य घेतलं आणि यमुनेचं तीर नौकेने ओलांडले, नावा आणल्या आणि त्याच्यानी त्या बाजूला गेलेले आहे आणि तिथं त्यांना ऋषी भेटलेत सगळे. शत्रुघ्न बोले तेव्हा वचन, तर म्हणे ते ऋषी सांगतायत हा जो दैत्य आहे म्हणे, तर पूर्वी माधांत राजाला याच्याने मरण आलेले म्हणे, हा काही कोणाला आवरतच नाही म्हणे. शत्रुघ्न बोले तेव्हा वचन, याचे सांगा कैसे मरण. ऋषी म्हणती उमार म्हण, येणे पूर्वी आराधिला शंकरे स्वहातीचा दिधला शूळ, तेने बळे संहारी विश्वसकळ, तरी तो शूळ घेता तत्काळ मरण त्यास तेने चिपई. तो शूळ ठेवून या मंदिरी आहारा लागी हिंडे दिवस रात्री, श्वापदे गो ब्राह्मण मारी शोधून या साक्षेपे. शत्रुघ्न त्याला विचारतो त्या ऋषींना की हा कशाने मरल ते सांगा म्हणे. मग त्यांनी सांगितलं की याने शंकराचं तप केलेलं होतं आणि मग शंकराने याला स्वतःच्या हातातला शूळ म्हणजे जो त्रिशूळ होता तो दिलेला आहे म्हणे. आणि हा तो राक्षस तो त्रिशूळ घेऊन फिरतो आणि मग त्याला ते मरण येत नाही म्हणे. आणि तो ज्या वेळेला आहार करायला जातो फिरायला जातो तर त्यावेळेला तो घरामध्ये पूजा करून ठेवतो म्हणे ते त्रिशूळाची आणि मग जातो म्हणे. ब्राह्मण शापद गाई काही दिसल्या तो मारून खातो म्हणे हा. तरी तो काळ साधून आधी घ्यावे तयाचे दर्शन, शूळ हाती चढताची पूर्ण बळ क्षीण नव्हे तयाचे. त्याची आभळे करून ओस पडले मथुरा पट्टन, ते शत्रुघ्ने ओलांडून काळ साधून चालिला. मग तर ते आधी त्रिशूळ घ्या म्हणे हातात, ते त्रिशूळ जर त्याच्या हातात आलं तर तो काही कोणाला आवरला जाणार नाही म्हणे, असं त्या ऋषींनी त्याला सांगितलं. आणि त्याच्यामुळे हे मथुरा नगर जे आहे तर ते सगळे घाबरलेले आहेत म्हणे त्याच्या भीतीने. लवणासूर नसता सदनी मंदिर तयाचे पाहे उघडवणी, तो शूळ ठेविल्यासे पूजवणी, उचली ते क्षणी दाशरथी. शूळ घेऊनी कैकई नंदन, दळ भारेसी सिद्धपूर्ण, उभा ठाकला तो लवन वनी हुनी परतला. गायी ब्राह्मण मारून प्रेतभार मस्तकी घेऊन, तो वेष्टिले देखे सदन मानव वीर दळेसी. मग हा जो होता शत्रुघ्न तो गेलेला आहे त्याच्या घरामध्ये, बघतो तर काय त्यांनी ते त्रिशूळाची पूजा करून ठेवलेलं होतं आणि ते घेतलं त्यांनी. आणि तेवढ्यात तो प्रेतांची मोळी डोक्यावर घेऊन आलेला आहे. तो गाई ब्राह्मण सगळे मारून त्याने डोक्यावर प्रेत घेऊन आलेला होता. आणि बघतो तर काय त्याच्याच घरामध्ये एवढे सैन्य दिसलं त्याला आणि माणसं सगळे दिसले. नयनी देखोनी मानव भार, परम आनंदला लवणासूर, म्हणे ईश्वरे मज आहार सदना प्रती पाठविला. कृतांतवत हाक फोडुनी लवणे शत्रुघ्नासी देखोनी, परम क्रोधे आला धावणी, तो शूळ हिरवणी घेनेलासे. मग क्रोधावला तो दारुण, म्हणे तू मनुष्याचा नंदन, तुझ मारुणी अयोध्या पट्टन क्षण मात्रे घेईन मी. माझा मातुळ रावण रामे मारिला कपटे करून, परी त्या राघवासी वधून सीता आणीन बळेची. तर तो बघतो तर म्हणे अरे देवाने आज मला माझं अन्न घरीच पाठवून दिलेलं आहे म्हणे, असं तो म्हणतो. आणि मोठ्याने आरोळी ठोकली आणि शत्रुघ्नावर धावून गेलेला आहे. आणि नंतर तो त्याला सांगतो बघ म्हणे तू अयोध्येचा जो राजा आहे म्हणे, अयोध्येचं जे तुझं राज्य आहे तुला मारून टाकेल आणि ते मी एका क्षणात हिरावून घेईल. आणि माझा मामा कोण तर रावण, त्याला तू मारलं म्हणे, कपट करून मारलं म्हणे, पण त्याचा पण बदला मी घेईल म्हणे. आणि रामाला मारून टाकेल आणि सीतेला मी घेऊन येईल म्हणे, असं तो सांगतोय. तुम्हा चौघास मारून मातुळाचा सूड घेईन, आधी प्रथम अवदान तुझे घेईन शत्रुघ्ना. लवणासी म्हणे शत्रुघ्न, मशका तुझं येथेची वजन, जैसा मारावया मतकुन उशीर काही न लागेची. तर म्हणे तुम्हाला चौघा भावांना मी मारून टाकेल आणि माझ्या मामाचा सूड घेईल म्हणजे रावणाचा सूड घेईल म्हणे. तर आता पहिला आहे आहुती तुझीच घेतो म्हणे, असं म्हणतो तो.
मग हा शत्रुघ्न त्याला म्हणतो की तू एक ढेकून आहे म्हणे, तुला मारायला उशीर लागणार नाही म्हणे. वृक्ष पुढवणी सत्वर वेगे धावला लवणासूर, तो शत्रुघ्ने सोडिला शर चापावरी लावणिया, तेने तो वृक्ष छेदिला. मग त्या लवणासुराने मोठं झाड उपटलं आणि टाकायला लागला, तेवढ्याच शत्रुघ्नाने बाण सोडून ते तोडलेलं आहे. तव तो वृक्ष छेदिला असुरे पर्वत भिरकाविला, तोही नंदने फोडिला. क्षण मात्र न लागता कोट्यानुकोटी बाण, शत्रुघ्ने मोकलिले दारुण, परी तो न मानीच लवण, बाण तृणवत दयाशी. जैसा का वर्षे घण तैसे टाकी वृक्ष पाशान, ते बाणेवरी फोडून वीर शत्रुघ्न टाकी तसे. तर तो डोंगर आणि झाडाच्या झाडं उपटून त्या याच्यावर टाकत होता शत्रुघ्नावर, आणि शत्रुघ्न कोटीच्या कोटी बाण टाकून ते सगळे तोडून टाकत होता. मग शत्रुघ्ने तय वेळा बाण विचारुनी काढला, जो कमळासने निर्मिला मधुकैट भवधा लागी. विधीने तो बाण तत्वता रघुपतीशी दिधला होता, तो लवणवधासी निघता रामे दिधला शत्रुघ्ना. तर मग त्याने विचार केला, आता याला काय करावं, हा ऐकत नाही. तर आहे ब्रह्मदेवाने त्याला दिलेला तो बाण रामाने शत्रुघ्नाला दिलेला होता, तो बाण त्यांनी काढलेला आहे. तो बाण शत्रुघ्ने योजिला, जैसी प्रगटली प्रळय चपला, तैसा चापापासून सुटला वेगे आला लवणावरी. आणि जसा बाण आला तो त्याच्यावर लवणासुरावर आलेला आहे. तेने दळमळले भूमंडळ, देवांसी विमानी सुटला पळ, वज्रे पूर्ण होय अचळ, तैसा हृदयी भेदिला. ज्याप्रमाणे एखादा पर्वत चूर्ण होतो वज्राच्या आघाताने, त्याप्रमाणे याच्या बाणाने तो राक्षस पडलेला आहे मरून. मेरूवरुणी पडे हय रावत, तैसा झाला असुर देह पात, प्राण निघोनी गेला त्वरित, पडले प्रेत धरणीवरी. जसा एखाद्या मेरू पर्वतावरून हाती खाली पडतो तसा हा धरणीवर पडलेला होता त्याच्या बाणाने. विजयी झाला शत्रुघ्न सुमने वर्षती सूरगण, तत्काळ मथुरा पट्टन प्रजा नेऊन भरी येले. जैसे अयोध्यापूर सुंदर, तैसाचे मथुरा जान नगर, देश भरला समग्र दुःख दारिद्र्य पळाले. आणि मग तो राक्षस मेल्यानंतर देवांनी फुलांचा वर्षाव केलेला आहे, आणि मथुरा राज्य जे आहे ते अयोध्येसारखंच आहे म्हणे. तर तिथं आले सगळे लोक आणि आनंद झालेला आहे. जय पावला शत्रुघ्न कळले रघुपतीस वर्तमान, छत्र चामरादी संपूर्ण राजचिन्हे पाठवली. शत्रुघ्नावरी धरुणी छत्र केला मथुरेचा नृपवर, समुद्रपर्यंत समग्र देश तयासी दिधला. आणि मग शत्रुघ्न विजयी झाला हे कळालेलं आहे रामाला. मग रामाने छत्र आणि छत्र चामर सगळं पाठवून दिलेलं आहे, आणि शत्रुघ्नावर तिथं राज्याभिषेक केला. आणि मथुरेचं जे राज्य होतं ते समुद्रापर्यंत सर्व त्या राज्यावर शत्रुघ्नालाच बसवलेला आहे, त्याचा राज्याभिषेक केलेला आहे. तो अयोध्या माझी ते वेळ, एक नवल परम वर्तले, 11 सहस्र वर्ष केले अयोध्येचे राज्य श्रीरामाने. मग 11 वर्ष राज्य केलेलं होतं रामाने. रामराज्या माझी मृत्य, अकाळी नसेच सत्य, तव तेथे एक ब्राह्मण सुत, मरण अकस्मात पावला, झाले त्याचे व्रतबंधन, तो सवेची पावला मरण, तव पित्याने उचलवून राजद्वारा आणला. तर रामराज्य जेव्हा चालू होतं तेव्हा तिथं कोणालाच मृत्यू नव्हता. पण अचानक काय झालं, त्या रामराज्यामध्ये एका ब्राह्मणाचा मुलगा की ज्याचं नुकतंच व्रतबंधन झालेलं होतं, म्हणजे मौंजी बंधन झालेलं होतं, आणि तो लगेच मेला. तर त्याच्या वडिलांनी त्याला उचलून राजाच्या राजदरबारामध्ये आणलेलं होतं. राघवास म्हणे ब्राह्मण, त्वा काय केले दोषाचरण, अकाळी बाळ पावला कामरण, करी प्रयत्न लवकरी, परमचिंताक्रांत रघुनाथ, तो पातला कमलोद्भव सुत, सीताकांते वृत्तांत नारदासी सांगितला. मग रामाला तो ब्राह्मण म्हणतोय, तू काय असं वाईट आचरण केलेलं आहे, काय दुराचरण केलेलं आहे की माझा मुलगा मरण पावला म्हणे. आजपर्यंत कोणीच मेलं नव्हतं, आणि असं अकालीच का माझा मुलगा मरण पावला, सांग म्हणे. मग तेव्हा राम चिंता करायला लागले. त्यावेळेला नारद मुनी आले, आणि नारदांना ते करतायत. राम त्या सांगतोय नारदांना. नारद म्हणे जानकीपती, कोणी तप करीतो शूद्र याती, त्यात पापे करुणी निश्चिती, ऋषिकुमार निमाला, तप करणे हा ब्राह्मणांचा धर्म, इतरांशी तो सहजची अधर्म, शूद्र तपाचरता परम, अकाळी मरण होय पै. मग नारद मुनी सांगायला लागले की जर एखाद्या शूद्राने तप केलं तर असं वाईट घडू शकतं म्हणे. कारण तप करणं, जपतप करणं हे फक्त ब्राह्मणांचा धर्म आहे, आणि शूद्राने जर तप आचरण केलं तर अकाळ मृत्यू होतो म्हणे.
ऐसे बोलता ब्रह्मनंदन रामचिंती पुष्पकविमान ते तत्काळ आले धावून राघवे वाहिले म्हणून या प्रधान सेनेसे तस तत्काळ वरी आरूढे तमाल नील शोधू लागला पृथ्वीमंडळ गुहा अचळ कठीण स्थाने. मग रामाने लगेच त्या पुष्पक विमानाला सांगितलं होतं की मी जेव्हा तुला बोलवेल तेव्हा ये असं. मग रामाने ते विमान बोलवल्याबरोबर ते लगेच आलं आणि मग त्याच्यावर राम आणि प्रधान सेना सगळे त्या विमानावर बसलेले आहे आणि शोधून राहिले कुठे काय कोण तप करतंय व असं. जो जो तपस्वी दृष्टी दिसे तयास कोण जाती राघव पुसे तव ते बोलती त्याची सरसे श्रेष्ठ वर्ण ब्राह्मण तयासे राघव नमुन करी मग तयांचे पूजन याच परी उर्वी संपूर्ण रघुनंदन शोधित पै. मग राम बघतायत प्रत्येक ठिकाणी जाऊन गुहा डोंगर सगळं शोधतोय राम काय तर कोण तप करते म्हणून. तर ते विचारायचा तू कोणत्या जातीचा आहे तर ते सांगायचे आम्ही ब्राह्मण आहे. मग त्यांची पूजा करायची आणि त्यांना नमस्कार करून पुढे परत जायचं. असं करत करत पूर्ण पृथ्वी पालथी घातली. पूर्ण पृथ्वीवर शोधायला लागले ते. दक्षिणपंथे शोधी श्रीराम तो द्रुम लागले निबिड परम गिरिकंदरी एक अधम किरात तप करीतसे तेने आरंभिले धूम्रपान तयासे पुसे जनक जारमण कोण वेद कोण वर्ण तप किमर्थ आरंभिले. मग दक्षिणेला शोधायला सुरुवात केली तर तिथं एक निबिड असं अरण्य होतं आणि त्याच्यामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये एक किरात जप करत बसलेला होता. मग तो राम त्याला विचारतोय की तू कोण आहे कोणत्या जातीचा आहे. तेव्हा तो सांगतो तव तो म्हणे मी किरात स्वर्गानिमित्त तप करतो ते येथ ऐकता कोपला जानकीनाथ म्हणे हा आचरत परमधर्म बाण तीक्ष्ण परमचपळ छेदिले तयाचे कंठनाळ तो उद्धरुणी तत्काळ स्वर्गलोक पावला. तर तो म्हणे मी स्वर्गात जाण्यासाठी तप करतोय म्हणे असं तो किरात सांगायला लागला. आणि हे ऐकल्यावर रामाला राग आला की तू काही ब्राह्मण नाही तू का तप करतोय म्हणे. आणि बाण काढला आणि लगेच त्याला मारून टाकलेलं आहे आणि तो लगेच स्वर्गाला पोचला. तो विमानी बैसोनी अमरनाथ रघुनाथासी येऊनी भेटत म्हणे बरावधीला किरात पुरले मनोरथ देवांचे. मग इंद्र आला त्या आणि रामाला भेटायला आणि म्हणे बरं झालं म्हणे त्याला मारून टाकलं म्हणे. तो कोण देवांची इच्छाच होती म्हणे की त्याला मारावा असं. सीता वल्लभा रघुनंदना पुराण पुरुषा गुणसंपन्ना मज काही सांगावी आज्ञा ते मी सिद्धी पावविन. रघुनाथ म्हणे ऋषीनंदन अयोध्येत मरण पावला. रघुनाथ म्हणे ऋषीनंदन अयोध्येत पावला मरण तयासी द्यावे जीवदान सहस्रनयन अवश्य म्हणे. मग इंद्र आलेला होता भेटायला तर तो म्हणे मला काहीतरी सांगा म्हणे काय काही काम करू का म्हणे. मग राम त्याला सांगतो की अयोध्येमध्ये एका ब्राह्मणाचा मुलगा मरण पावलेला आहे त्याला जीवदान दे म्हणे. आणि मग तो इंद्र आज्ञे करून परतला ऋषीपुत्राचा प्राण जैसा ग्रामासी जाता पंथातून परत येत परतोनी माघारा. आणि मग रामाने सांगितल्यावर इंद्राच्या ह्याच्याने त्या ऋषीपुत्राचा प्राण परत आलेला आहे. बहुतांचे सूत त्या वेगळे पूर्वी होते जे निमाले तेही इंद्राने आणून दिले तद्रुप तैसेचे पूर्वतन. आधी जे कोणी गेले होते ते पण आणून दिले इंद्राने. उसनी जेवी वस्तू नेत ती परतोणी तैसीच देत तैसे तयांचे त्या ज्याशी सुत अमरेश्वर दिसले. जसं एखादी वस्तू उसनी घेतलेली असते ती परत देतो त्याप्रमाणे ज्यांचे ज्यांचे मुलं मेलेले होते किंवा कोणी तर ते त्यांना आणून दिले इंद्राने. असो इकडे अयोध्यापती अगस्तीच्या काननाप्रती जाता झाला सजगती वने उपवने विलोकित. तो पुढे दोन पक्षी येऊन राघवासी घालीती लोटांगण म्हणती आमुचा वाद निवडून पुढे जावे राघवेंद्रा. मग राम चालला होता अगस्तीच्या वनातून. जाता जाता वनात सगळीकडे बघत बघत चाललेला होता. तेवढ्यात दोन पक्षी रामाच्या पुढे येऊन उभे राहिले. ते रघुत्तमे ऐकून स्थिर केले तेव्हा विमान तो उल्क घृद दोघेजण बोलते झाले ते रवा. तर ते दोन पक्षी कोणते होते घुबड आणि हे गृध. तो पुढे दोन पक्षी येऊन राघवासी घालती लोटांगण म्हणती आमुचा वाद निवडून पुढे जावे राघेंद्रा. ते रघुत्तमे ऐकून स्थिर केले तेव्हा विमान तो उल्क घृद दोघेजण बोलते झाले ते रवा. दिवाभीत बोले वचन गृह माझे पूर्वीपासून हा गृध ये मज दवडून बळेची येथे नांदतो. मग गृध वचन बोलत उगेच पिडतो दिवाभीत गृह माझे यथार्थ बहुकाळ येथेची. तर घुबड सांगायचं की हे माझं घर आहे आणि इथं हा गिधाड येऊन माझ्या घरात राहायला बघतो म्हणे. आणि गिधाड सांगायचं हे माझं घर आहे तर हा येतोय म्हणे माझ्या घरात. असं दोघांचं भांडण चाललेलं होतं.
प्रधान असं म्हणे सीतावर, यांचा वाद निवडावा सत्वर. सत्य निवडोनी मंदिर, ज्याचे त्यास देजे. तो गृध बोले पापमती, जव येथे पृथ्वी नव्हती. तो या वृक्षावर निश्चिती, गृह मज म्या रचेले. तर राम प्रधानाला सांगतोय की यांची निवाडा करा म्हणे आणि ज्याचं घर त्याला देऊन टाका म्हणे. तेव्हा गिधाड म्हणतोय की जोपर्यंत पृथ्वी नव्हतं तेव्हापासून या झाडावर मी राहतो म्हणे आणि ही इथंच मी घरटं केलेले आहे म्हणे. दिवा भीत बोले वचन, ईश्वरे पृथ्वी केली निर्माण. मग वृक्ष वाढला पूर्ण, म्या सदन तै निर्मिले. मग घुबड म्हणतं ब्रह्मदेवाने जेव्हा पृथ्वी निर्माण केली त्यावेळेला हे झाड वाढलं आणि तिथं मी घर निर्माण केलं म्हणे. प्रधान म्हणे गृध सत्य, बहुत काळाच्या गोष्टी सांगत. ऐकून ह्या शून्यला रघुनाथ, म्हणे केवी अर्थ हा निवडिला. मग प्रधान म्हणायला लागला की हे घर गिधाडाचंच आहे म्हणे. मग तेव्हा रामाला हसू आलेलं आहे की हे तुम्ही कसं काय शोधून काढलं म्हणे. पृथ्वी वृक्षाचा आधार, निडासी आश्रय तरुवर. धुरात्मा गृध साचार, उलका लागी पीडितसे. तर पृथ्वीच्या आधाराशिवाय झाड कसं करायला म्हणे आणि घरट्यासाठी झाड हे पाहिजेच म्हणे. तर हा गिधाड खोटं बोलतोय म्हणे असं रामानेच सांगितलं. मग निवडून यथार्थ व्यवहार, राम उलुकासी देत मंदिर. म्हणे हा गृध चांडाळ थोर, यासी वधीन मी आता. बाण काढला तय क्षणी, तव गर्जिनली तेथे आकाशवाणी. म्हणे हे राम कोदंड पाणी, यासन मारी सर्वथा. मग रामाने लगेच बाण काढला म्हणे हा गिधाडच खोटं बोलतोय, यालाच मारतो म्हणे. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली की याला मारू नको म्हणे. हा पूर्वी भूपती ब्रह्मदत्त, गौतम ऋषीचा अंकित. याचे सदना अकस्मात, भोजना आला गौतम ऋषी. तर याला मारू नका म्हणे. तर याची कथा आता सांगतायत. तयासी येणे मास वाढिले, देखता गुरुची मन क्षोभले. तत्काळ यासी शापिले, गृध होईन म्हणून या. मग हा लागला गुरुचरणी, उशाप बोले गौतम मुनी. रामदर्शन होता ते क्षणी, जाशी उद्धरुनी स्वर्गाते. ऐसे देववाणी बोलत, तो विमान पातळे अकस्मात. दिव्य पावला देव ब्रह्मदत्त, भावे नमित रामचंद्रा. तर आकाशवाणी झाली की याला मारू नका, कारण हा गौतम ऋषी एकदा ह्याच्याकडे जेवायला गेले होते म्हणे आणि त्यांनी याला मांस वाढलं म्हणे त्या गौतम ऋषींना. आणि ते बघितलं आणि त्यांना राग आलेला आहे आणि त्यांनी याला शाप दिलेला आहे की तू गिधाड होशील म्हणे, गृध होशील म्हणून. आणि मग जेव्हा त्यांनी तो म्हणतो माझं चुकलं, मग तो गुरुचरणाला परत लागलेला आहे त्या गौतम ऋषींच्या. आणि त्यांनी मग त्याला उशाप दिला की काय, ज्या वेळेला तुला रामाचं दर्शन होईल तेव्हा तुझा उद्धार होईल म्हणे. तर असं म्हटल्यावर आता लगेच विमान आलं अचानक, म्हणजे त्याला न मारताच विमान आलेलं आहे आणि त्याचा दिव्य देह झाला आणि तो ब्रह्मदत्त परत हे झालेला आहे, तयार झालेला आहे तिथं. ऐसे देववाणी बोलत, तो विमान पातले अकस्मात. दिव्य देव ह पावला ब्रह्मदत्त, भावे नमित रामचंद्रा. आणि मग ब्रह्मदत्ताने रामाला नमस्कार केलेले आहे. स्तवनिया कोदंड पाणी, तत्काळ बैसला विमानी. रघुवीर प्रतापे करुणी, स्वर्गी सुखी राहिला. आणि कोदंड याला रामाला नमस्कार करून विमानामध्ये बसलेला आहे तो आणि निघून गेला आहे स्वर्गामध्ये. असो कलशोध भावाचे आश्रमासी, येता झाला अयोध्यावासी. साष्टांगण मुनी ऋषीसी, राघव उभा राहिला. आणि मग ते अगस्तींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत राम. बहुत करुणी आदर, आश्रमी पूजिला रघुवीर. हस्तकंकन एक सुंदर, ऋषीने दिले राघवा. आणि मग राम तिथं आल्यावर अगस्ती मुनींनी त्याच्या हातामध्ये एक कंकण दिले घालायला रामाला. पृथ्वीचे मोल संपूर्ण, ऐसे एक एक जडले रत्न. ते सीतावल्लभे देखोण, घटोद्भवा प्रति पुसिले. पृथ्वीच्या मोलाचं एक एक खडा त्या कड्यामध्ये बसवलेला होता आणि ते कडं रामाला अगस्तींनी दिलं. तेव्हा राम त्यांना विचारतो हे कुठून आणलं म्हणे तुम्ही. म्हणे यासी निर्मिता चतुरानन, स्वर्गीची वस्तू हे प्रभाघन. मनुष्यासी दुर्लभपूर्ण, तुम्हासी कैसी लाधली. मग अगस्ती ते कथा सांगत, पहिलं ते सरोवरी पाहे प्रेत. हा वैदर्भ देशीचा नृपणाथ, पुण्यवंत तपोराशी. याने दाने केले अपरिमित, रामा तप आचरिला बहुत. परी अन्नदान किंचित, घडले नाही यापासून. तर म्हणे हे जे प्रेत पडलेले आहे ते प्रेत दाखवलं त्याला. तर तो वैदर्भ देशाचा जो राजा आहे म्हणे तो पुण्यवान होता आणि तप जप सर्व करायचा म्हणे. त्याने खूप दानधर्म केला पण अन्नदान कधीच केलं नाही म्हणे.
स्वर्गासी गेला तो नृपनाथ, परीक्षुधेने पिढीला अत्यंत, मग तयासी म्हणे पद्मजात, नाही भक्ष्यार्थ तुझे येथे, नाही केले त्वा अन्नदान, येथे न मिळे पाविजे दिधल्या विन, तरी तू भूतळापती प्रती जाऊन, आपुले प्रेत भक्षी पै, तू भक्षिता नित्य काळ, मांस वाढेल बहुसाल, मग तो विमानी बैसोनी भूपाळ, नित्य काळ येथे तो ते आपुले प्रेत भक्षण, स्वर्गासी जाय परतोन, अन्नोदकाय वडे दान, दुजे नाही राघवा, भाग्ये ते वैराग्य निश्चित, दैवते एक सद्गुरुनाथ, शांती सुखाहुनी अद्भुत, दुज सुखे नसेची. म्हणजे आपल्या नशिबामध्ये जसं सद्गुरूशिवाय दुसरं कोणीच दैवत नाही, किंवा जसं सुखाहून जास्ती श्रेष्ठ काय तर शांती सुख हे सुखांमध्ये श्रेष्ठ आहे, तसंच तिथीन माझी द्वादशी श्रेष्ठ, की मंत्रात गायत्री वरिष्ठ, की तीर्थान माझी सुभट, प्रयागराज थोर जैसा. तिथींमध्ये काय श्रेष्ठ तर द्वादशी तिथी सगळ्यात श्रेष्ठ आहे, मंत्रांमध्ये गायत्री मंत्र श्रेष्ठ आहे, तीर्थांमध्ये प्रयागराज जे आहे ते श्रेष्ठ आहे. तैसे दानान माझी अन्नदान, राघवा अत्यंत श्रेष्ठ पूर्ण, असो त्या रायासी कमलासन, बोलता झाला ते काळी, म्हणे अगस्तीचे होता दर्शन, तुझे कर्म खंडेल गहन, तो एके दिवशी येऊन प्रेत भक्षी नृपवर. तर त्याला सांगितलं म्हणे ब्रह्मदेवानी, म्हणजे आणि दानांमध्ये अन्नदान हे श्रेष्ठ आहे म्हणे. आणि यांनी सांगितलं, ब्रह्मदेवानी त्याला सांगितलं की तुला एके दिवशी राम येऊन भेटेल आणि तुझं हे नष्ट होईल म्हणे, पाप जे आहे तर ते नष्ट होऊन जाईल म्हणे. ते म्या अकस्मात देखिले, कृपेने हृदय माझे द्रवले, मग म्या तया वरदान दिले, कर्म खंडले तयाचे, मग तो वैदर्भ राजा तैपासून करी स्वर्गीय अमृतपान, तेथे गुरुपूजनार्थ संपूर्ण मजे कंकण समर्पिले. ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं की तुला अगस्तींचे दर्शन होईल, त्यावेळेला भाग्य ते वैराग्य निश्चित, दैवत एक सद्गुरुनाथ, शांती सुखावणी अद्भुत, दुजे सुख नसेची, तिथी माझी द्वादशी श्रेष्ठ, की मंत्रात गायत्री वरिष्ठ, की तीर्था माझी सुबट, प्रयागराज थोर जैसा, तैसे दानान माझी अन्नदान, राघवा श्रेष्ठ पूर्ण, असो त्या रायासी कमलासन, बोलता झाला ते काळी, म्हणे अगस्तीचे होता दर्शन, तुझे कर्म खंडेल गहन, तो एके दिवशी येऊन प्रेतभक्षी नृपवर, तैम्या अकस्मात देखिले, कृपेने हृदय माझे द्रवले, मग म्या तया वरदान दिले, कर्म खंडले तयाचे. आणि मग जसं तिथींमध्ये द्वादशी श्रेष्ठ असते, मंत्रांमध्ये गायत्री मंत्र श्रेष्ठ, तीर्थांमध्ये प्रयाग श्रेष्ठ, आणि दानांमध्ये अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ असतं म्हणे. तर यांनी ब्रह्मदेवाने सांगितलं की त्या राजाला की ज्या वेळेला अगस्ती ऋषींचं तुला दर्शन घडेल तेव्हा तुझं पाप नष्ट होईल म्हणे. आणि मग एक दिवशी तो आला आणि प्रेतभक्षण करायला लागला तो राजा. तर त्यावेळेला मी त्याला अकस्मात पाहिलं म्हणे आणि मला त्याची दया आली आणि मी त्याला वरदान दिलं आणि त्याचं पाप निघून गेलं म्हणे. मग तो वैभर्भ राजा तैपासून करी स्वर्गीय अमृतपान, तेने गुरुपूजनार्थ संपूर्ण मज हे कंकण समर्पिले, देवाचे अंश या रत्नावरी, चिंतिले मनोरथ हे सिद्ध करी, ऐसे ऐकोनी अयोध्या विहारी, घाली कंकण ते करीते. आणि मग म्हणे त्या राजाने मी त्याचा गुरु म्हणून त्यांनी माझी पूजा केली आणि मला हे कंकण दिलं. तर ते हे कंकण असं आहे की त्याच्यामध्ये देवांचे अंश आहे म्हणे या रत्नांमध्ये, आणि जे काय आपण इच्छा करू ते याच्याने पूर्ण होतात म्हणे असं सांगितलं अगस्तींनी रामाला. आणि ते रामाने कडं हातात घातलेलं आहे. राघव म्हणे महाऋषी, दंडकारण्य म्हणती यासी, याची पूर्वकथा आहे कैसी, ते मज सांगिजे. मग राम विचारतो अगस्तींना की दंडकारण्य जे म्हणतात तर ते काय आहे म्हणे, त्याची काय कथा आहे ती मला सांगा म्हणे. अगस्ती म्हणे पितृकुळी देख, मनुचा पुत्र इक्ष्वाक, तयाचा पुत्र दंडक, तो निघाला मृगयसी, तो काननी ऋषी आश्रम बहुत, दंडक जाय पाहत पाहत, तव भृगूचा आश्रम देखत, शोभिवंत अत्यंत जो, तेथे राव बैसला क्षणभरी, तव भृगु ऋषी नव्हता मंदिरी, घरी तयाची होती कुमारी, अर्जा नाम तियेचे. तर म्हणे राम अगस्ती सांगतोय रामाला, तुझ्या पितृकुळ तुझ्या वंशामध्ये मनुचा पुत्र इक्ष्वाक आणि त्याचा मुलगा दंडक, तर तो दंडक जो होता तो
मृगया करायला म्हणजे शिकार करायला वनामध्ये येत होता म्हणे. मग जाता जाता त्याने ऋषींचे आश्रम बघितले आणि बघत होता त्यावेळेला त्याला तिथे एक ऋषींचं मंदिर दिसलं म्हणे, आश्रम दिसला. तर ते भृगु ऋषींची जी मुलगी होती ती एकटी होती म्हणे घरी. त्या मुलीचं नाव होतं अरुजा. देखोनी अपूर्ण एकांत कामातुर झाला नृपणाथ परी ते बाला असे अत्यंत 10 वर्षाची कुमारिका दंडके धरून या बळे ऋषिकन्ये प्रति भोगिले शरीर तिचे अचेतन पडले दंडक गेला तेथून. त्यांनी बघितलं तर त्या आश्रमामध्ये भृगु ऋषी नव्हते आणि त्यांची मुलगी होती ती अरुजा. त्यांनी पाहिलं आणि ती सुंदर होती, पण ती 10 वर्षाची छोटी मुलगी होती. त्यांनी बघितलं आणि त्या मुलीला धरून बळजबरी केली तिच्यावर आणि तेव्हा ती मुलगी बेशुद्ध पडली आणि तो दंडक होता तो तिथून निघून गेलेला आहे. भृगु आश्रमाशी आला तरी तो देखे कन्या पडली मूर्छित ऋषी वार्ता सांगती समस्त दंडके केला अनर्थ हा. आणि तो भृगु ऋषी आश्रमात आल्यानंतर बघितलं तर ते बाकीच्या ऋषींनी त्याला हे सांगितलं की राजाने हे तिला असा त्रास दिलेला आहे बुवा. ऋषी क्षोभला जैसा कृतांत दंडकासी तेव्हा शापित म्हणे सेना प्रजादेश समस्त वने पट्टणे सर्व ही वृक्षतोय तृणधान्य तुझे वंशासहित प्रधान चांडाळा जाओ रे भस्म होन सप्तदीन न लागता ऐसे बोलता विप्रोत्तम सर्वही झाले तेव्हा भस्म नाही उरले वृक्षाचे नाम पक्षी तोय मग कैसे. आणि मग तेव्हा त्यांनी याला शाप दिलेला आहे म्हणे. त्या ऋषींनी राग आल्यानंतर दंडकाला शाप दिलेला आहे की तुझा देश, सेना, प्रजा, वन, पट्टण, अरण्य, सर्व झाडं, पाणी, तृण, धान्य जे काही असं वंशासहित सगळं तुझं भस्म होऊन जाईल म्हणे. किती दिवसात? तर 7 दिवसात भस्म होईल म्हणे. ऐसे बोलता विप्रोत्तम सर्वे झाले तेव्हा भस्म नाही उरले वृक्षांचे नाम पक्षी तोय मग कैसे. बहुत काळपर्यंत शून्य देश पडला समस्त पुढे नारदे कल बहुत पर्वतान माझी लाविला मेरू आणि विंध्याचळ उंचावले भांडती सबळ खळबळले सूर्यमंडळ सृष्टी सकळ हडबडली. आणि मग हे जे होतं तिथं काहीच उरलं नाही, सगळं जळून गेलेलं आहे. आणि नंतर नारदांनी काय केलं, पुढे येऊन 2 पर्वत होते, त्या दोघा पर्वतांमध्ये मेरू आणि विंध्याचल यांच्यामध्ये भांडण लावून दिले नारदांनी. मग ते दोघांमध्ये भांडणं सुरू झाल्यानंतर एकमेकांच्या उंच उंच जायला लागले. विंध्याद्री नाटोपे साचार सूर्याविने पडला अंधकार मग मिळवणी ऋषी निर्जर मज प्रती येऊनी प्रार्थिती. आणि मग सगळे ऋषी आले सगळीकडे. आता हे डोंगर एकमेकांपासून उंच उंच व्हायला लागल्यानंतर सगळे सूर्याचा प्रकाशच पडत नव्हता, सगळे अंधार व्हायला लागला. आणि मग ऋषी आणि देवता सगळे आले म्हणे मला शरण आणि विचारायला लागले की आता तुम्हीच काहीतरी करा म्हणून. तुझं विना हा विंध्याचळ नाटोपे कोणासी परमखळ तू दक्षिणेश जाई तत्काळ तीर्थयात्रा करावया. मग मी वाराणसी टाकून त्वरित दक्षिणेस आलो ऋषींसहित मज देखता विंध्याचळ पडत पृथ्वीवडी आडवा. मग मी निघालो म्हणे दक्षिण दिशेला तीर्थयात्रा करायला आणि वाराणसीहून निघालो आणि दक्षिणेला जायला लागलो. मग मला पाहून विंध्याचळ मला नमस्कार करायला आडवा पडला म्हणे. मी तेव्हा त्याला काय सांगितलं, तयासी मी बोललो वचन जो मी माघारा येई परतून तो वरी न उठावे येथून उठल्या शापीन क्षणार्धे. तर मी त्याला सांगितलं आता मी तीर्थयात्रेला चाललोय, मी परतून येईपर्यंत तू उठायचं नाही म्हणे, जर उठला तर तुला मी शाप देईल म्हणे. शाप धाके विंध्य पर्वत अद्यापी न उठेची यथार्थ मग उगवला आदित्य लोक समस्त सुखी झाले. मग तेव्हापासून लोकांना जरा सूर्याचं किरण यायला लागले आणि प्रकाश यायला लागलेला आणि लोक सुखी झाले म्हणे. ते हे दंडकारण्य ओसो ऋषी सहम्या केला वासो इंद्रासी पाहुनी बहुवसो मेघवृष्टी करविले. आणि मग ह्या दंडकारण्यामध्ये मी आलो म्हणे मरायला ऋषींसहित. इथं सगळं ओस होतं म्हणे, काहीच नव्हतं आणि सगळं सुनं होतं. मग मी ऋषींबरोबर इथं आलो आणि मग इंद्राला सांगून पाऊस पाडला म्हणे इथं. आणि धनधान्य बीजे बहुत 30 वर्षला अमरनाथ मग हा देश वसला अद्भुत दोष दुष्काळ मिळाला. मग धनधान्य उत्पन्न झालं आणि सगळं तिथला दुष्काळ निघून गेलेला आहे आणि मग हा देश इथं वसलेला आहे म्हणे. तैपासून दंडकारण्य राघवा म्हणती या लागून असो यावर या आज्ञा घेऊन रघुनंदन निघाला. आणि तेव्हापासून याला दंडकारण्य असं नाव निघालेलं म्हणे. पुष्पकारूढ मग राम तिथून निघालेला आहे. पुष्पकारूढ रघुवीर अयोध्येसी पातला सत्वर तो ऋषीश्वर घेऊनी कुमार रामदर्शना पातले म्हणती धन्य रघुत्तमा केले
मृतपुत्रा माघारे आणले, यशाचे पर्वत उंचावले, मेरूहून आगळे बहुत. मग ते सगळे आले रामाच्या दर्शनाला अयोध्येला जेव्हा आल्यानंतर, आणि त्यांचे जे मेलेले पुत्र जिवंत झाले त्यांना पण घेऊन दर्शनाला आलेले आहेत म्हणे ते सगळे. मुक्तमंडपी रघुनाथ शोभला तेव्हा जानकी सहित, भवते बंधू तिष्ठत, पुढे हनुमंत उभा सदा, श्रीराम विजय ग्रंथ पावन, उत्तरकांड सुरस गहन, पुढे निजधामा गेला रघुनंदन, हे अनुसंधान न वर्णवे. तर मग अशा प्रकारे, आणि मग तिथं तो सिंहासनावर आरूढ झालेला आहे राम. तिथं जानकी आहेत, तिघं भाऊ हात आणि चौथा हनुमंत, चौघे हात जोडून उभे आहेत. असा हा श्रीराम विजय ग्रंथ इथं उत्तरकांड समाप्त झालेला आहे. नंतर राम तिथून पुढे कुठे गेला तर निजधामाला गेला. हे काही वर्णन नाही आहे म्हणे. तो माध्यानी प्रगटोनी रघुनाथ, म्हणे येथोनी करी ग्रंथ समाप्त, अवतार संपला हे चरित्र, रामविजयी न सांगावे. मग माध्यानाच्या समयी राम प्रगट झालेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की ह्या ग्रंथामध्ये अवतार संपला हे रामविजयामध्ये सांगायचं नाही म्हणे. मग काय सांगायचं? मी जन्म मरण विरहित, अभंग अक्षय शाश्वत, तोच मी ब्रह्मानंद पंढरीनाथ, भीमा तरी उभा असे. तर मी जो आहे तो कसा आहे? अभंग आहे, अक्षय आहे आणि शाश्वत मीच आहे म्हणे. तर जन्म मरण विरहित सुद्धा मीच आहे. तर तोच मी कुठे आहे आता? पंढरपूरला भीमेच्या तटी मीच उभा आहे म्हणे. आता टाकोणी या चापशर, दोन्ही जघनी ठेवणी कर, समचरण समनेत्र, उभा साचार मी तिथे. आता धनुष्यबाण सर्व टाकून दिलेलं आहे आणि कमरेवर दोघी हात ठेवून मी समचरण म्हणजे पाय जोडून आणि समनेत्र असा उभा आहे तिथं पंढरपूरला. ऐसी त्या आज्ञा होता सत्वर, श्रीधरे घातला नमस्कार, करोनिया जय जयकार, राम विजय ग्रंथ संपविला. आणि रामाने आज्ञा केल्याप्रमाणे श्रीधरांनी नमस्कार केलेला आहे आणि हा रामविजय ग्रंथ संपवले आहे. 40 अध्याय ग्रंथ तथा तुझ प्रति पाहो पंढरीनाथा, ब्रह्मानंदा विश्वभरिता, जगदात्म्या जगतपते. तर विश्वाला व्यापून टाकणारा असा जगताचा आत्मा तो कोण? तर श्रीराम म्हणजे आता पांडुरंग. वाल्मिकी कृत मूळ ग्रंथ, हनुमंत काव्य गोड बहुत, आणि काही ग्रंथी सत्यवती सूत, रामकथा बोलिला. वाल्मिकांची मूळ कथा आणि हनुमंतांचं जे काव्य आहे आणि त्याचप्रमाणे व्यासांनी जे लिहिलेलं आहे रामचरित्र, तर हेच मी बोललेलो आहे, मीच सांगितलेले आहे. तेथी सुसंमते घेऊन पंढरीनाथे कृपा करून, सांगितले करणी येऊन तेचे म्या सांगितले. आणि तीच कथा मी जे रामाने माझ्या कानात येऊन सांगितली तीच मी इथं लिहिलेली आहे म्हणे. असं हे श्रीधर म्हणतायत लेखक. रामविजय वरद ग्रंथ करता करविता यांचा पंढरीनाथ, श्रीधार नाम हे निमित्त, पुढे केले योगेची. ही सगळं कथा जी लिहिली आहे ती रामानेच माझ्याकडून लिहून घेतलेलं आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे म्हणे. रामविजय वरद ग्रंथ करता करविता याचा पंढरीनाथ, श्रीधर नाम हे निमित्त, पुढे केले योगेची. या ग्रंथासी वरदान पंढरीनाथ हे दिधले आपण, वाचिती पढती जे अनुदिन, होय ज्ञान अद्भुततया. आणि जे यांचं रोज वाचतात त्यांच्यावर कृपा होईल म्हणे रामाची. ओढवता संकट महाविघ्न, करिता याचे एक आवर्तन, तत्काळ संकट जाय निरसन, वाते करून अभ्रजसे. जसं वारा आल्यावर आभाळ निघून जातं त्याप्रमाणे हा ग्रंथ वाचल्यानंतर महासंकट जर आले तर याचं एक पारायण केलं तर संकट निघून जातात म्हणे. 5 आवर्तने करिता पूर्ण, जाती महाव्याधी निरसून, संतती संपत्ती संपूर्ण, पावेल सत्य निर्धारी. आणि 5 पारायण जर केले तर त्याचे महाव्याधी असेल, महारोग जे म्हणजे मोठे मोठे रोग, महारोग नाही, मोठे मोठे जे रोग असतील, आजार असतील तर ते निघून जातील आणि संतती आणि संपत्ती आपल्याला पावेल म्हणे, मिळेल म्हणे. हो निया शुचिर्भूत 10 आवर्तने करिता सत्य, पोटी होईल दिव्यसूत, रघुनाथ भक्त प्रतापी. आणि 10 पारायण जर केले तर हुशार असा मुलगा होईल म्हणे तुम्हाला, ज्याच्यावर रामाची कृपा असेल. जरी नव्हे श्रवण पठन, नित्य करिता ग्रंथपूजन, तरी ते घरीचे संकट पूर्ण, हनुमंत येऊने निवारित. आणि आपण पारायण जरी नाही केलं तरीसुद्धा याचं नुसती रोज पूजा जरी केली ह्या पोथीची तर आपले संकट येऊन हनुमंत निवारण करतात म्हणे. अद्यापि चिरंजीव हनुमंत, जे रघुनाथ कथा वाचिती भक्त, त्यास अंतर्बाह्य रक्षित, उभा तिष्ठत त्याजवळी.
आणि जे कथा वाचतात त्यांच्याजवळ त्याच्या मानसिक आणि भौतिक संकटांपासून हनुमंत रक्षण करता कशासाठी संकटांपासून रक्षण करण्यासाठी जवळ येऊन उभे राहतात म्हणे हनुमंत. अद्यापि चिरंजीव हनुमंत जे रघुनाथ कथा वाचिती भक्त त्यास अंतर्बाह्य रक्षित उभा तिष्ठत त्याजवळी करिता रामकथा श्रवण सप्रेम सदा वायुनंदन कथा वाची त्यापुढे येऊन कर जोडून उभा राहे सुस्नात सुशीर्भूत होऊन रामविजय उसा घेऊन निद्रा करती रात्री स्वप्न मारुती दर्शन देसते. मग त्यांनी सांगितलं आहे आंघोळ करून शुचिर्भूत होऊन हे वाचावं म्हणे. आणि उशाला जर ठेवलं तर आपल्याला स्वप्नात सुद्धा दर्शन देतं म्हणे मारुतीचं. ऐसा या ग्रंथाचा चमत्कार जाणती राम उपासक नर आदि व्याधी दुःख दरिद्र जाय सर्वत्र संग्रहे. बालकांड 8 अध्यायांवरी अयोध्याकांड अध्याय 4 अध्याय निर्धारी अरण्यकांड प्रचंड 2 अध्याय किष्किंधाकांड येथून 5 अध्याय रसवितंड ते सुंदराकांड प्रचंड लीला चरित्र मारुतीचे. आणि मग सांगितलेलं आहे अयोध्याकांड बालकांड 8 अध्याय अयोध्याकांड 4 अध्याय झाले. नंतर अरण्यकांड 4 अध्याय आणि 2 अध्याय किष्किंधाकांड असं हे. नंतर सुंदराकांड हे सर्व लीलाचरित्र लिहिलेलं आहे म्हणे मारुतीचं आहे म्हणे. त्याच्यामध्ये 10 अध्याय संपूर्ण युद्धकांड रसाळ गौण 7 अध्याय परमपावन उत्तराकांड जाणीजे. आणि मग हे सगळे 10 अध्याय झाले. 7 अध्याय उत्तराकांड झाला. ऐसे अवघे अध्याय 40 मिळून रामविजय झाला सुरस श्रवण करिता आसमास ब्रह्मानंद उचंबळले. असे हे सगळे 40 अध्याय मिळून रामविजय हा ग्रंथ तयार झालेला आहे म्हणे. आणि हे त्याच्यामुळे आपल्याला आनंद झालेला आहे म्हणे. तर आता ही अवतरणिका आहे. पुढे अवतरणिका पहिल्या अध्यायापासून तर 40 अध्यायामध्ये काय काय झालेलं आहे ते सर्व ह्या अवतरणिकेत दिलेलं आहे. प्रथमाध्यायी मंगलाचरण गणेश सरस्वती गुरुस्तवन वाल्मिकीची उत्पत्ती सांगवण. प्रथमाध्याय संपविला. पहिल्या अध्यायामध्ये गणेश सरस्वती पूजन केलेले आहे आणि वाल्मिकींची उत्पत्ती झालेली आहे. बंधू समवेत निश्चिती सांगितली रावणाची उत्पत्ती दशरथाची स्थिती. द्वितीय अध्यायी निरुपली श्रावणवध शृंगीचे आगमन रावणाची उत्पत्ती कशी झालेली आहे आणि दशरथाचं लग्न हे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. श्रावणवध शृंगीचे आगमन दशरथ हे याग केला पूर्ण त्यावरी हनुमंत जन्मकथन. तृतीय अध्यायी हेची कथा कौसल्या सुमित्रा कैकेयी प्रती डोहाळे पुसो गेला नृपती श्रीराम ध्यान जन्मस्थिती. चतुर्थाध्यायी कथियेली हे कौशल्याचं आणि यांचे डोहाळे विचारलेले. श्रीरामाचे मौंजी बंधन ब्रह्मचर्य तीर्थाटन विश्वामित्र मागे रघुनंदन हे निरुपम. पंचाध्यायी योग वसिष्ठ कथन मायेने गाधी केला दीन वेदांत भाग निरूपण. 6वा संपूर्ण जाणावा ताटिकामर्जुनी याग रक्षिला अहिल्योद्धार पुढे केला सीतेचा जन्म सांगितला. 7व्या माझी संपूर्ण 8व्या माझी सीता स्वयंवर अपमानिला दशकंधर लग्न लागले जिंकिला परशुधर आला रघुवीर अयोध्येसी राज्य बैसता रघुनाथ कैकईने केला अनर्थ त्याकरिता दुःखी दशरथ. 9वाध्यायी हे कथा श्रीराम वनासी निघाला कौसल्यने शोक केला जान्हवी तीरा श्रीराम आला. 10माध्यायी हेची कथा मग दशरथे त्यागिला प्राण भरता आला मातुगुल गृहाहून भक्तिरस दिव्य निरूपण गोड बहुत करावा चित्रकुटी भेटला रघुनंदन भरते बहुत केले स्तवन नंदीग्रामी भरत स्थापन हे निरूपण. 12व्यात बहुत ऋषींचे दर्शन घेता झाला रघुनंदन अगस्तीचा महिमा पूर्ण. 13व्यात कथियेला शूर्पणखा विटंबून वधिले त्रिशिरा खरदूषण दशमुखासी कळले वर्तमान. 14व्यात हेची कथा मृगवधू गेला रघुनंदन सीता घेऊन गेला रावण जटायू दिला कपिटय करुण. 15व्यात कथा हेची सीता विरहे राम व्यापिला त्यावरी जटायू उद्धरिला पंपा सरोवरी आला. 16व्यात हेची कथा वाळी सुग्रीवांची उत्पत्ती मग शक्रसूत वधी रघुपती. 17वे अध्यायी निशिती कथा हेची सविस्तर. तारे प्रतिबोध करुण शुद्धीस केले वानरगण समुद्रतीरी संपाती दर्शन हे निरूपण. 18व्यात समुद्र उल्लंघुनी लंका शोधून रावण सभा विटंबून विजयी झाला वायुनंदन
हे चरित्र 19वी हनुमंतास तो होय सीता दर्शन मग विध्वंसिले अशोकवन वधिला अखया आणि राक्षस संपूर्ण हेची कथा 20व्यात इंद्रजिताचे विटंबन रावण छलन लंकादहन किष्किंधे आला अंजनी नंदन हेची कथा 21व्यात ब्रह्मपाश बंधन मिश घेऊनी वायुनंदन सागरी पुच्छ विजवून सुवेळेसी पातला मग ब्रह्मपत्र वाचून समुद्रतिली आला रघुनंदन मग बिभीषणे बोधिला रावण हेची कथा 22व्यात तै बिभीषण भेटे रामास येऊन सागर दर्शन सेतुबंधन सुवेळेसी आला सीतारमण हे निरूपण 23व्यात कापट्य दाविले सीतेसी मंडोदरी भेटली जानकीसी मग सुग्रीवे त्रासले रावणासी कथा हेची 24व्यात अंगदे बोधिला रावण मग युद्ध झाले दारुण नागपाशी बांधिले रामलक्ष्मण हे लीला 25व्यात प्रहस्तवध मंडोदरी नीती मग युद्धा आला लंकापती तो पराभविला निश्चिती हे चरित्र 26व्यात जागा केला कुंभकर्ण त्यावरी युद्ध झाले दारुण समरी घटस्तोत्र दिधला प्राण हे निरूपण 27व्यात नरांतकादी षड्वीर पाडिले शक्रजिते शरजाल सोडिले मारुती द्रोणाचळ आणि ते वेळे 28व्यात हेची कथा निकुंभिलेसी जाऊन वानरे विध्वंसले होमसदन शक्रजितासी मारी लक्ष्मण 29व्यात हेची कथा 30व्यात सुलोचना गहिवर 31व्यात अहिमही संवार शक्तिभेदने निर्धार 32वा संपूर्ण पै रावणाचा होम विध्वंसन होता अपार माजविले रण रावण वधोनी स्थापिला बिभीषण हे चरित्र 33व्यात जानकीचे दिव्य गहन होता इंद्रवर्षला अमृतपूर्ण देव स्वस्थाना गेले स्तवन हेची कथा 34व्यात पुष्पकी बैसोनी रघुनंदन घेतले अगस्तीचे दर्शन त्यावरी भरत भेट पूर्ण 35व्यात हे वृत्त नंदीग्रामी राहिला राघवेश मग केला अयोध्या प्रवेश राज्य स्थापून रामास वानर गेले स्वस्थाना 36वे अध्यायी जाण हेची कथा असे संपूर्ण त्यावरी 3 अध्यायी कौतुक गहन लहुकुशाख्यान गोडपई 40व्यात रघुवीरे मृत्यू पाविले ऋषींची कुमरे ती किरात वधोनिया त्वरे माघारी आणली सवेग 40 अध्यायपर्यंत रामविजय संपूर्ण ग्रंथ श्रवण मनने पूर्ती अर्थ जाणती पंडित विवेकी रामविजय ग्रंथ नृपती 40 अध्याय वीरनिशिती दोष परदल संहारती प्रचंड प्रतापी महाशूर की रामविजय ग्रंथ सुंदर हे 40 खणांचे दिव्य मंदिर सीतेसिंह रघुवीर क्रीडा येथे करीत हे 40 अध्यायांचं ग्रंथ जो आहे तो एक प्रकारचा मंदिरच आहे म्हणे की जिथे राम आणि सीता राहतात की हे 40 खणांचे वृंदावन रघुनाथ कथा तुलसी पूर्ण नाना दृष्टांत ती पत्रे जाण आवर्तन प्रदक्षिणा भक्त करती किंवा हे 40 ग्रंथांचं हे म्हणजे एक प्रकारचं वृंदावन आहे आणि त्याच्यामध्ये राम ही तुळस आहे म्हणे असा दृष्टांत दिलेला आहे याच्यामध्ये रामविजय ग्रंथ भव्य मंदिर 40 कोठड्या अतिसुंदर साहित्य द्रव्यापार माझी भरले नगनवे की हा ग्रंथ वासरमणी वेष्टीला असे दृष्टांत किरणी की साहित्य तारांगणी ग्रंथ चंद्र वेष्टीला जसं हे रामविजय म्हणजे एक प्रकारच्या 40 कोठड्या आहेत त्याच्यामध्ये उपमा ज्या दिलेल्या आहेत ते निरनिराळे द्रव्य आहेत म्हणे असं उपमा दिलेली आहे किंवा हा सूर्य आहे म्हणे हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारचा सूर्य आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे किरण म्हणजे जे काय ते दृष्टांत जे काय ते किरण आहेत किंवा साहित्य हा ताऱ्यांमध्ये चंद्र आहे म्हणे ग्रंथ हा चंद्र आहे आणि साहित्य जे आहे ते त्याच्या तारका आहेत म्हणे की हा ग्रंथ हा चिरभुवीर दृष्टांत हे त्याचे वानर मारुती अहदशकंधर विजयरूप सर्वदा आणि हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारचा राम आहे मारुणी दशकंधर म्हणजे त्याचा मारलेला आहे अहंकार कोणाचा रावणाचा हे दृष्टांताने दिलेले आहे रामविजयी मांदुस आगळी आत असती 40 कोहळी नवरत्नद्रव्ये पूर्ण भरली मजद दिली ब्रह्मानंदे तर असं हे लेखक सांगताय की हे रामविजय ग्रंथ हा म्हणजे एक मला पेटी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 40 हे काय नवरत्न भरलेले आहे म्हणे ती मला ब्रह्मानंदाची पेटी मिळालेली आहे पळाले भव दुःख दारिद्र्य भाग्य आले अपार
की ग्रंथ हा पंढरीनगर दृष्टांत पात्र यात्रा येथे रामविजय रत्नखाणी वर्णिता धन्य झाली वाणी ब्रह्मानंद कृपेने ग्रंथ सिद्धीस पावला आनंद संप्रदाय पूर्ण वाढता आले मुळीचे ज्ञान सृष्टीचे आदिकाळी कमलासन उपदेशिला नारायणे. तर जसा हा आनंदाचा संप्रदाय मिळालेला आहे म्हणे की जो यांनी ब्रह्मदेवानी विष्णूंनी ब्रह्मदेवाला उपदेश केलेला आहे म्हणे. त्याचा पद्मोद्भवाचे त्याचे ज्ञान अत्रिस दिले असे संपूर्ण त्याचे पोटी आदी पुरुषदान दत्तात्रय अवतरला दत्तात्रय ज्ञानशुद्ध सांगोनी बोधिला सदानंद तेथून रामानंद प्रसिद्ध यतीश्वर अगाधपै तेथून कमलानंद यतीश्वर गंभीर ज्ञानानंद दिवाकर सहजानंद योगेश्वर कल्याणधामवासी जो येथून पूर्णानंद यती महाराज तो तपोज्ञाने तेजपुंज तेथून दत्तानंद यती सहज पूर्ण दत्तात्रय अवतार त्या दत्तात्रयाचे उदरी शुद्ध पूर्ण अवतरला ब्रह्मानंद पिता आणि गुरु प्रसिद्ध तोची माझा जाणीजे. पंढरीहूनी 4 योजने दुरी नैऋत्य कोणी नाझरे नगरी तेथील दश लेखक निर्धारी ब्रह्मानंद पूर्वाश्रय. मग पंढरीस येऊन विधिपूर्वक केले संन्यास ग्रहण भीमातिरी समाधिस्थ पूर्ण ब्रह्मानंद यतिराव. तर ते ब्रह्मानंद जे आहेत तर म्हणजे तेच माझे पिता आणि गुरु म्हणे तेच मानून घ्या म्हणे. आणि ते पंढरपूरला निर्झऱ्याहून पंढरपूरला आलेले आहेत म्हणे 4 योजने दूर आलेले आहेत आणि तेच लेखक आहेत म्हणे. त्यांनी कुठे आले ते त्यांना पंढरीला येऊन त्यांनी संन्यास ग्रहण केला आणि तिथं समाधी घेतली. तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री माझी नामे माझी माता श्रीधरे वंदोनिया उभयता रामविजय ग्रंथ संपविला. तर त्यांचे श्रीधरांचे ब्रह्मानंद पिता आहेत आणि आई सावित्री आहे आणि त्यांना नमस्कार करून त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे. शके 1625 सुबाणू नाम संवत्सरात भानुसप्तमी शुद्ध विशेष श्रावण मास विख्याती. तर 1625 हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यावेळेला सुभानू नाम संवत्सर पण होतं आणि भानुसप्तमी पण होती आणि श्रावण मास होता. पंढरी क्षेत्र निश्चयसी ग्रंथ संपविला ते दिवशी लेखका आणि श्रोतियासी कल्याण असो सर्वथा सुबाणू नाम सुबाणू संवत्सर भानुवार भानुवंशी जन्मला रघुवीर भानू आणि रोहिणीवर तोवरी ग्रंथ असे हा. तर ग्रंथ सुभानू संवत्सर वार पण रविवार आणि राम कोणत्या ह्याच्यात जन्मला तर सूर्यवंशाचा रामसुद्धा जन्माला आलेला आहे. आणि असा हा सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा ग्रंथ राहील म्हणे. श्रीधर ब्रह्मानंदा पांडुरंगा श्रीधर वरदा पूर्णभंगा पुराण पुरुषा भगभंगा श्रोता वक्ता तुची पै स्वस्ती श्रीरामविजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्तचतुर 4 गौढः श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम.